शुभं करोती फाउंडेशन महाराष्ट्र राज्यात आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एक सामाजिक संस्था. स्वतःच्या करिअरच्या धडपडीत असलेल्या अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील 25 वर्षाच्या तरुणाने सामाजिक भान जपू पाहणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून समाजासाठी काहीतरी करायचे आहे या प्रेरणेने सुरू केलेली ही सामाजिक संस्था. कुठलाही सामाजिक वारसा नाही, कोणतेही आर्थिक पाठबळ नाही आणि कोणतेही सामाजिक कार्याचे शिक्षण नसताना केवळ आणि केवळ आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणीव उराशी बाळगून शुभं करोती फाउंडेशन या सामाजिक संस्थेची सुरुवात 2012 साली झाली. जसे कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत असताना आपण आई-वडिलांचा आशीर्वाद घेतो आणि कार्याला सुरुवात करतो, तसेच शुभं करोती फाउंडेशनने देखील आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी केंद्राची सुरुवात करून आपल्या कार्याची सुरुवात केली. किशोरवयीन वय हे तरुणांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदलाचे वय असते आणि तरुणांच्या प्रश्नांवर कार्य करायचे असेल तर त्यांच्या किशोर वयातच त्यांचे समुपदेशन करून त्यांना योग्य ती दिशा दाखवली पाहिजे या उद्देशाने 2012 पासून शुभं करोती फाउंडेशनने किशोरवयीन मुलींच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदलाच्या विषयावर कार्य सुरू केले. किशोरवयीन मुलींच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदलाच्या प्रक्रियेवर अतिशय बारकाईने अभ्यास करून संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी किशोरवयीन मुलींच्या समुपदेशांची कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेची गरज ओळखून अल्पावधीतच मराठवाड्यातील अनेक संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्याकडून या कार्यशाळेसाठी प्रतिसाद मिळत गेला. संस्थेला कोणते उत्पादनाचे साधन नसताना मराठवाड्याच्या अनेक गावात ही कार्यशाळा संस्थेने अविरतपणे चालू ठेवली आणि आजवर जवळजवळ 38,450 मुलींची समुपदेशन कार्यशाळा संस्थेमार्फत घेण्यात आली. तसेच महिला व मुलींच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाचा आणि अतिशय नाजूक असा विषय म्हणजे मासिक पाळी, ज्यावर पुरुषांसोबत बोलायचं तर सोडाच, पण महिला देखील ज्यावर उघडपणे बोलायचे टाळतात. अशा नाजूक विषयाला संवेदनशीलपणे मराठवाडा स्तरावर प्रत्यक्ष समाजात जाऊन उघडपणे बोलण्याचा संकल्प शुभं करोती फाउंडेशनने केला आणि ग्रामीण भागातील वस्ती, पाडा, तांड्यावर जाऊन उघडपणे बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू ही मोहीम बनत गेली आणि या मोहिमेने कालांतराने इतके व्यापक स्वरूप घेतले की आजपर्यंत जवळजवळ 1,47,000 महिला व मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता, योग्य आहार, व्यायाम आणि मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत जागृत करण्यात आले. शुभं करोती फाउंडेशनने महिलांमध्ये केवळ स्वच्छतेबाबत जनजागृती केली असे नाही, तर आत्तापर्यंत जवळपास 1,29,000 गरजू महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप देखील केले आहे. काळाची गरज ओळखून महिला व मुलींना अल्प दराने उच्च दर्जाचे सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावेत या उद्देशाने देसाई फाउंडेशनच्या सहयोगाने शुभं करोती फाउंडेशनने मराठवाड्यातील पहिले आसानी अल्ट्रा सॅनिटरी पॅडच्या निर्मिती प्रकल्पाची 2019 मध्ये सुरुवात केली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्प दरात उच्च दर्जाचे सॅनिटरी पॅड हे तर आहेच, पण हा संपूर्ण प्रकल्प फक्त महिलांद्वारा चालविला जातो आणि या प्रकल्पाची व्याप्ती आता हळूहळू इतकी वाढत जात आहे की आता हे सॅनिटरी पॅड विविध संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर 4 राज्यात गरजू व गरीब महिला व मुलींना पुरविले जातात. मधल्या काळादरम्यान संपूर्ण जगाला कोरोनाने व्यथित केले होते, पण शुभं करोती फाउंडेशनचे कोरोना काळातील कार्य मानवतेचा संदेश देऊन गेलं.
ज्या काळात आपल्या जवळचा व्यक्ती आपल्या जवळ यायला तयार नव्हता, त्या काळात शुभं करोती फाउंडेशनच्या सर्व कर्मचारी, स्वयंसेवक यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाला आज आपली गरज आहे या जाणीवेतून पूर्ण वेळ या कार्यासाठी वाहून घेतले होते. दररोज 500 लोकांचे जेवण बनवून कोरोना रुग्ण व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना नांदेड आणि परभणी जिल्ह्यात घरपोच मोफत पोळी भाजी पोहोचवण्याचे जवळजवळ 45 दिवस अविरतपणे चालू ठेवले. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला, पण शुभं करोती फाउंडेशनने एकही कर्मचाऱ्याला कमी न करता उलट रोजगार बंद असलेल्या जवळपास 50 नवीन महिलांच्या मास्क निर्मितीच्या माध्यमातून हाताला 1,40,000 मास्कची निर्मिती करून रुग्णांना मोफत वाटप देखील करण्यात आले. रुग्णसेवेत असलेल्या 1,500 महिलांना हायजीन किटचे वाटप केले, तर हातावर पोट असलेल्या वृत्तपत्र विक्रेते, ऑटो चालक, घरेलू कामगार अशा 1,500 कुटुंबांना 1 महिन्याचे रॅशन देऊन त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. जिथे घरचा माणूस आपल्या माणसाला हात लावायला तयार नव्हता, अशा 900 अतिगरीब रुग्णांना मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा देऊन कोरोना काळात खरा माणुसकीचा संदेश शुभं करोती फाउंडेशनने समाजाला दिला आहे. कोरोना काळात देसाई फाउंडेशन यांच्या सहयोगाने सुरू केलेली ही रुग्णसेवा आजही कार्डियॅक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात रुग्णसेवेत कार्यरत आहे. कोरोना काळानंतर बंद पडलेल्या हातांना त्यांना प्रशिक्षित करून रोजगारक्षम बनविण्याची गरज ओळखून शुभं करोती फाउंडेशनने देसाई फाउंडेशन, स्कोर इंडिया यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने 9 मोफत शिलाई, पार्लर आणि कम्प्युटर प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात केली. मागील वर्षात जवळजवळ 1,460 महिला व मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध करून घेतला आहे. ही प्रशिक्षण केंद्र आज महिलांना केवळ प्रशिक्षण उपलब्ध करून देत नसून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्याचे माध्यम बनत आहे. शुभं करोती फाउंडेशनच्या कार्याची नंतर भौगोलिक व्याप्ती हळूहळू इतकी वाढत गेली की मागील 3 वर्षांपासून मराठवाड्याच्या 270 गावात देसाई फाउंडेशन, हिंदुजा बँक यांसारख्या संस्थेच्या सहयोगाने ग्रामीण भागातील लोकांसाठी बँकिंग आणि बचत व्यवस्थापन, उद्योजकता विकास कार्यक्रम, महिला सुरक्षा अभियान, प्राथमिक आरोग्य आणि स्वच्छता कार्यक्रम, हेल्प डेस्क यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जवळजवळ 3,65,000 व्यक्तींना या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ देऊन ग्रामीण भागात भरीव असे कार्य केले आहे आणि ते आजही सुरू आहे. वाढती महागाई आणि आरोग्य सुविधांचा अभाव यांमुळे वाढलेल्या आरोग्य समस्यांना प्राधान्य देऊन नांदेड, परभणी, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन नेत्र तपासणी शिबिर, सामान्य रुग्ण तपासणी शिबिर, बाल आरोग्य तपासणी शिबिर, दंतरोग तपासणी शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, मधुमेह तपासणी शिबिर व रक्त तपासणी शिबिर यांच्या माध्यमातून जवळजवळ 12,000 रुग्णांची मोफत तपासणी करून गरजू व गरीब रुग्णांना मोफत औषधी व पुढील तपासणी संस्थेमार्फत करून देऊन रुग्णसेवेचे व्रत देखील शुभं करोती फाउंडेशनने घेतले आहे. यासोबत ज्या ग्रामीण मुलांना शहरी भागातील मुलांप्रमाणे सुविधा उपलब्ध होत नाहीत, अशा मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने बाल आरोग्य मेळावा आणि समर कॅम्प यांच्या माध्यमातून मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जात असून त्यांच्यातील कलागुणांना, गुणवत्तेला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध खेळ व उपक्रम आयोजित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. या 4 दिवसीय शिबिराचा जवळजवळ 11,600 शालेय मुलांनी लाभ घेतला असून
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया आजवर या उपक्रमाला मिळाल्या आहेत. मराठवाड्यात सामाजिक कार्याचे भरीव योगदान देत असलेल्या शुभं करोती फाउंडेशनने देसाई फाउंडेशन, हिंदुजा बँक, LIC, SBI, स्कोर यांसारख्या संस्थांच्या सहयोगासोबत स्वतः निधी उभारून केवळ महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावरच कार्य केले असे नाही, तर समाजातील दुर्बल, गरीब व गरजू घटकातील व्यक्तींसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम, ज्वेलरी मेकिंग प्रोग्राम, मोबाईल दुरुस्ती ट्रेनिंग प्रोग्राम, टेक्निकल स्किल ट्रेनिंग प्रोग्राम, चॉकलेट मेकिंग प्रोग्राम, कॅन्डल आणि दिया मेकिंग प्रोग्राम, करिअर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जवळजवळ 5,800 व्यक्तींना प्रशिक्षित करून त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या सर्व उपक्रमांसोबत लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार, ज्याला इंग्रजीमध्ये सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईट्स, जेंडर, स्त्री पुरुष समानता, विवाहपूर्व समुपदेशन, सुरक्षित गर्भपात सेवा, कच्च्या कैद्यांसाठी संगणक प्रशिक्षण, अवयवदान जनजागृती, जॉय ऑफ गिव्हिंग, जलसंधारण यांसारख्या अनेक विषयांवर शुभं करोती फाउंडेशनने प्रभावीपणे कार्य केले आहे. 13 वर्षापासून सामाजिक कार्याचा उचललेला हा विडा अविरतपणे पुढे चालू राहील.